अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। माझ्या गोंडस रावसचा हिशोब पहिला चुकता करतो। अर्ज किया है, मैं रोता नहीं दुनिया को आंसू दिखाने के लिए, मैं रोता नहीं दुनिया को आंसू दिखाने के लिए, तुम्हारी गले लगाकर मनाने की अदा कुछ और है तो मैं क्या करूं। वाह, कडी खुललेली दिसते, दरबार सजलेला दिसतोय। वा, समोर स्वित्झर्लंड, बाजूला पॅरिस, इकडे अमेरिका, गडचिरोली, गडचिरोली। अरे कसली सजावट आहे ही, कसली सजावट आहे ही, सजावट बघून मला कळतंय हनीमूनच्या रात्री माझी चुकलेली एडिशन उठलेली दिसते। सली झाले, बापाच्या नावान दोरे सोडून झाले, आता बोललास तरी चालेल। सलीम दादूस, मी आयलो। ते मला माहितीये, माझ्या चुकीने आलायस तू, पुढचं बोल। सलीम दादूस, कशी वाटते सजावट, कसा दिसतोय मी? छान, सौंदर्याने उत्तम मस्करी केले चेहऱ्यावर। वाढत नाही तर पोरात कुठून येणार? पोरात नाही रे, ते पोहऱ्यात असतं। सलीम, मी ते टेन्शन मध्ये आणि तुला विनोद करायचे सुचतात। माहितीये दादूस, तुम्ही टेन्शन मध्ये का आहात माहितीये, कारण ह्या तुमच्यावर रुसले। पण ह्यांना मनवण्यासाठी मी सुद्धा एक शेर केलाय। अरे देवा, फॉर गरमाइएगा, काय? गौर फरमाइएगा, आपके लिए है। यूं तो मोहब्बत में अक्सर, वाह, यूं तो मोहब्बत में अक्सर भांड्या को भांड्या लगता है। केलन माती। यूं तो मोहब्बत में अक्सर भांड्या को भांड्या लगता है, आप सिर्फ भांड्या की मीठी आवाज सुनो, टन टना टन। अरे उकिरड्यावर डुक्कर आणि तू लायकीवर आल्याच पाहिजे काय रे? सलीम, कसले फालतू विनोद करतोस आल्या आल्या? माफ करा सदबहा, सदबहा, माफ करा कबशहा, कबशहा, माफ करा माफ करा बादशाह, माफ करा। पण आता मी अशी एक गोष्ट करणार आहे ज्याने तुमचं नाव 7 समुद्र पार जाणार आहे। आधी साताऱ्याच्या पलीकडे जाऊ दे, मग 7 समुद्राचं बघू। सलीम, हे असंच तुम्ही करता। माझं पूर्ण ऐकून घ्या। यावेळी मी APL काढणार आहे। अच्छा, म्हणजे आजच्या एपिसोड मध्ये तू इज्जतीला APL म्हणतोयस तर? हे बघा जिल्हे उतानी नाहीये, ते जिल्हे सुबानी आहे। सलीम, आता याच्या पुढे ते जिल्हे, तालुका, नगरपंचायत काढलीस तर तुझ्या ग्रामपंचायतीवर लात मारीन मी। सलीम, पूर्ण ऐकून घ्या। APL म्हणजे अकबर प्रीमियर लीग। मी आपल्याच राज्यातल्या 4 टीमी एकत्र करणार आणि त्यांची टुर्नामेंट भरणार। 4 टीमी येस आणि टुर्नामेंट। येस, अनारकलीला हॉट कॉफी म्हणून गरम मिसळचा रस्सा देणारा तू टुर्नामेंट भरवण्याच्या वार्ता कसल्या करतो? सलीम, आणि त्याच्यासाठी किती प्लॅनिंग लागते माहितीये का? प्लॅनिंग माझ्या डोक्यात आहे। 4 टीम ठरलेल्या आहेत। कोणत्या? बिरबल शानपत 11, माझी स्वतःची सलीम इंडियन्स, तानसेन तंबुरायन, आणि चौथी माझी फेवरेट अनारकलीची टीम, एनी टाइम डेंजर दगडू मयेकर 11।
तिच्या बापाने टीम टाकली की जाहीरनामा टाकलाय? तिच्या नावाचं हेच वेगळेपण आहे, सुजले बदाम. सुजले बदाम नाही, अरे ते मुगले आजम असतो, मुगले आजम सलीम. ऐकून घ्या, ही टुर्नामेंट खूप वेगळी होणार आहे, कारण मी प्लेयरच असे घेणार आहे. काय बोलतोस काय? हो, कोण आहे ते? तानसेन तंबुरायांमध्ये खेळतील हडकर आणि वाजंत्री मंडळी. हो, त्यांचा हुकमी बॉलर सूरज, कारण त्याच्या बोटातच जादू आहे. अरे पण त्याच्या केसात किती बॉल अडकतील कळतंय का तुला? खाली कर, तू खाली कर. ती हेअरस्टाईल आहे, दादूस हेअरस्टाईल आहे. मला वाटलं ताजा ताजा बॉल अडकलाय की काय. चला तिकडे चला. हे झालं एका टीमचं. आता दुसरी टीम. हो. बिरबर शानपत 11. त्यांचा कॅप्टन असेल दी समीर चौगुले. म्हणजे रन्स पण इम्प्रोवाइज होणार वाटतं मैदानावर. फक्त त्याच्या टीमला स्ट्रॅटेजिक टाइम आउट नसेल. का? त्या 2.5 मिनिटात तो 5 पंच काढेल. अरे देवा. आता तिसरी टीम आणि माझी टीम. कोण? सलीम इंडियन्स. हो. त्याचा कॅप्टन असेल मजबूत, विश्वासू, कणखर, हास्य जत्रा फेम प्रसाद खांडेकर. त्याच्या सोबत असतील लिटिल मास्टर पंढरीनाथ कांबळी आणि कुठे गेले अंशुमन विचारे. पण मला एक गोष्ट कळली नाही, APL मध्ये हास्य जत्रेचे कलाकार का? सलीम दादूस, प्रत्येक गेम प्रसिद्ध व्हायला मार्केटिंग लागते आणि ग्लॅमर लागतं. मी हास्य जत्राच्या सगळ्या कलाकारांना घेऊन आपल्या गेमला ग्लॅमर देणार. हास्य जत्रा आणि ग्लॅमर. ग्लॅमरची एवढी दळभद्री कल्पना मी अख्ख्या आयुष्यात ऐकली नाही कधी. हा, काय बोलतोय हास्य जत्रा आणि ग्लॅमर? तुझी ही उत्तर ऐकून तुझ्या छाताडावर मला नाचावंसं वाटतंय सलीम. तुम्ही नाचू नका. नाचण्यासाठी मी चिअर लिडर्स मागवले. कोण आहे त्या कमसीन कली? चवळी शेंग नेहा ठाकूर आणि डाव एक कोळीवाडा वनिता खरा. या दोघी नाचणार हो, एकत्र? बेशक. मग सगळ्या मॅचेस ठाणे बोरिवलीच्या दरम्यान घ्या. का? तिथलं भुयारी बांधकाम थांबलंय, यांच्या निमित्ताने खोदून तरी मिळेल ते. कळलंय का? आयडिया चांगली आहे. न रहेगा बास न बजेगी बासुरी. जेव्हा या दोघे एकत्र नाचतील तेव्हा मार्ग होईल भुयारी. वा, मी पडेन आजारी. पुढचं बोल. हो हो, बोलतो. प्रत्येक टीम मध्ये बाहेरचे प्लेयर असतील. बाहेरचे? हो. याच विनोदामुळे परत रिराईट करायला लागतंय. सॉरी सलीम, सॉरी. बाहेरचे प्लेयर म्हणजे नेपोलियन बोनापार्ट, अलेक्झांडर आणि कोलंबस. यांना तू बोलवणार? हो. कोलंबस, नेपोलियन बोनापार्ट यायला ते तुझ्या काय नंदेचे धीर आहेत का? सलीम, 1 मिनिट. सलीमला ननन नसते, मग भाऊजे असते बहुतेक. अरे भावजया, काय बोलतोस? तुला कळतं? ऐकून घ्या. या प्लेयर्स मुळे माझ्या टीमची ऐपत वाढेल. का? आणि जरी ऐपत नाही वाढली तरी माझ्याकडे एक असा प्लेयर आहे, त्यामुळे माझी टीम सर्वोच्च स्थानावर जाईल. कोण आहे तो प्लेयर? मला ऐकायचंय सलीम. रावस रबाडा. काय स्पेशालिटी आहे त्या प्लेयरची? ह्या गोलंदाजाच्या जुजबी माऱ्याने सुद्धा इकडच्या खूप जणांचे बोल निघालेले आहे. एकाने तर हातावर राखी गोंदवून घेतली. एकच होता ज्याने बॉल वेल लेफ्ट केला. थँक्यू. तो दळभद्री होता. त्यावेळी रावसने फुलटॉस दिला होता. जाऊ दे, विषय बदला. पण मला एक कळत नाही, यात अकबर कुठं आहे सलीम? असणार ना, अकबर सगळीकडे असणार. कुठे? बॅटच्या स्टिकरवर अकबर, बॉलच्या शिलाईवर अकबर, मैदानाबाहेर बॅनरवर अकबर. म्हणजे बॉलवरून आलेल्या अकबरला बॅटवरचा अकबर मारणार आणि बॅटवरून मारलेला अकबर बॅनरवरच्या अकबरवर जाऊन आदळणार. सगळीकडे अकबरची आदळापट. अरे ही चेंडू फळी आहे की अकबर बळी? जिकडे तिकडे माझं थोबाड फुटताय सलीम. अशान मी पटकन जाईन रेवर. नाही, तुम्ही नाही जाणार. का? कारण फायनलची ट्रॉफी माझ्या हातात देईपर्यंत तुम्ही राहणार.
फायनल तू जिंकणार हो. हे कसं शक्य आहे? कारण सामन्यांमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. तुमच्या मते आणि सामान्याच्या मते हा खेळ आहे, पण फ्रँचायझी आणि ब्रँड यांच्या अतिरेकाने या खेळाचा केव्हाच खेळ खंडोबा झालाय. इथे बेटिंग सेटिंग, कोण जिंकतो कोण हरतो सगळं काही फिक्स असतं. मग जे ऑलरेडी फिक्स आहे तिथे मी माझ्या जनतेची फसवणूक करू शकत नाही. मी त्यांच्या स्वप्नांशी खेळू शकत नाही. सलीम, बादशाह, कुठल्या स्वप्नाबद्दल बोलताय तुम्ही? इथे स्वप्न सुद्धा बादशहाच दाखवतो आणि स्वप्नभंग सुद्धा बादशहाच करतो. लढलेल्या लढाया आणि न लढलेल्या लढाया समाजाला दाखवून तुम्ही समाजाला घाबरवता सुद्धा आणि धीर सुद्धा तुम्हीच देता. अहो एवढंच काय, मार्केटिंगच्या सेटिंगने तुम्ही या गादीपर्यंत पोहोचला आहात आणि शत्रू पक्षाचे जे सरदार आहेत त्यांना ऑप्शनमध्ये जिंकून आपल्या दरबारात आणला आहात. आणि हे सगळं करताना तुम्ही आता नैतिकतेचा विचार करता. हे म्हणजे असं झालं, बादशाह करे तो रासलीला और हम करे तो कॅरेक्टर ढिला. सलीम, सलीम, खूप बोलतोयस तू. हो, कारण मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. जा, तुला बेदखल करतो. या APL साठी माझ्याकडून तुला छदाम देखील मिळणार नाही. मला हे माहिती होतं, म्हणून खजानजीकडे जाऊन मी तुमच्या डुप्लिकेट सह्या करून ऑलरेडी तिजोरी खाली केली आहे. आता APL होणार आणि खरी खुरी होणार. येतो मी. सलीम, थांब तू. सलीम, मोरे काय चाललंय? कुठं काही नाही, इंट्रोडक्शन होतं माझं. या मॅडम, मी काय म्हणतो, माझी रजा मंजूर झाली काय? ते काय 15 दिवस मला रजा पाहिजे कोकणात जायला. माझ्या मेवणीचं लग्न आहे का नाही, काय समजली? होय रजा हवे तुम्हाला? होय तर. बर मोरे, हा. कसं आहे ना, रजावर जायच्या अगोदर हा. तुम्हाला हा मी पेपराचा गठ्ठा दिला होता हा. तपासायला. तो सगळा नीट छान तपासलात तुम्ही? मग तुम्ही 30 दिवसात सांगितलं होतं, मी 6 दिवसात तपासलेला आहे. हा, अगदी तुम्हाला सांगतो ना, क्लिअर कट, अगदी बघण्यासारखा तपासलेला आहे. हो मग बघा. अगदी बघण्यासारखा. हो, हो. बरं, बघूच आहे ना मग हा, आपण. बघा. हा बघा, हा पहिला पेपर हा. कुणाचा आहे? पृथ्वी प्रताप. होय तर. हा. 100 पैकी 116 मार्क दिले तुम्ही त्याला. तुम्ही नीट बघा, 116 पैकी 100 असतील. 116 मार्काचा पेपर तरी असतो का मोरे? नसतो काय? शिक्षक आहात ना तुम्ही, एवढी हो. साधी गोष्ट माहिती नाही हो हो, तुम्हाला? शिक्षक आहे. सॉरी, मी शिक्षक आहे का नाही? हा, होय. मग? हो हो हो. नाही, तुम्ही एक काम करा, मला पेपर द्या, मी परत तपासून देतो तुम्हाला. द्या. हा नाही, सगळेच पेपर तुम्हाला घेऊन जायला लागणार आहेत मोरे. का? हा दुसरा पेपर आहे हो हो. रमाकांत नावाच्या मुलाचा. होय. त्याच्यावर काय लिहिलंय? आय लव्ह यू, मिस यू, शुभविवाह. आणि लाल पेनामध्ये असं बदाम काढणं आणि त्याच्यामध्ये बाण. ते माझ्या मेवणीनं केलं असेल. म्हणजे? ते काय झालं, माझ्या मेवणीचं लग्न जमलेलं आहे ना, तर तिच्या नवऱ्याचं नाव रमाकांत. काय ते काय आहे, ज्या माणसावर आयुष्य काढायचं आहे, तर पेपर तपासताना त्याचं नाव समोर आल्यावर अजून काय होणार? आय लव्ह यूच होणार ना. मोरे, तुम्ही मेहुणीकडनं पेपर तपासून घेतलेत? हो, तर काय करणार? काय झालं, आमच्या घरात आहे का नाही, असं सगळ्यांनी मिळून असं काम करायची आम्हाला सवय आहे. मोरे, घरात सगळ्यांनी मिळून काम करणं आणि पेपर तपासण्याचा काहीतरी संबंध आहे का हो? संबंध म्हणजे कसा? आता एकामेकाला हातभार लावला का नाही की काम कसं सोपं होतं, काय समजली? काय बोलताय तुम्ही? तर सांगतोय काय आहे, आमच्या घरात का नाही, आम्ही असं सगळी अशी गोला करून माणसं बसताव. हा. हा, मग कोणतरी इथं मेथी असं साफ करीत असता, मग तिकडनं कोणतरी म्हणतं, दे ग मला जरा मेथी, मी जरा साफ करते. मोरे, मेथीचं काय सांगता तुम्ही आता मला मध्ये? मग कलिंगडचं बघा ना. मला कलिंगड वगैरे काही बघायचं नाहीये. अहो, तुम्हाला कलिंगड कोण घेतय? कलिंगडची गोष्ट सांगतोय तुम्हाला. मोरे, मला नाही गोष्टी ऐकायच्या तुमच्या, प्लीज. गुर घ्या हो. काय आहे, आम्ही ना सगळी असं कलिंगड खात असताव ना, तर कोणतरी असं म्हणतं, दे ग मला कलिंगडची एक फोड. हा, मला पण बिया थुकायच्यात. तर आम्ही काय करताव, सगळी अशी गोलाकार बसताव, सगळी कलिंगड खाताव आणि मध्ये पेपर ठेवताव. मग कलिंगड खाऊन अशा बिया तुमताव. थुकू नका तुम्ही. नाही, तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवलं का नाही? असं करताव का हे नाही? बघा, कलिंगड त्या मेथीची जुडी तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, आपण पेपर संबंधात बोलूया. ते सांगतोय काय झालं, माझी मेवणी काय म्हणाली, ओ भावजी तुम्ही एकट्यान कुठे काम करता वाय, मी पण तुम्हाला हातभार लावते, मोरे. मला एक पेपरची जुडी द्या. पेपरची जुडी असते का? मेथीची जुडी असते ना? हे असतं हो, पण ते सांगण्यासारखं आहे का नाही? मी तुम्हाला सांगतो काय झालं, गोष्ट अशी आहे, माझ्या ना माझं मेवणीचं लग्न आहे. असू दे. तर तिचा बस्ता बांधण्यासाठी ना गावाकडची सगळी मंडळी आली. आता जर बास करता. ते सांगतोय ना, सासू सासरं मेवना मेवणी. आता काय झालं, सासू सासरं काय म्हणाले, मला संध्याकाळची आहे गाडी, काय आहे, बस्ता घेतलेला आहे, देवासमोर ठेवायचा, काय समजले? मोरे तेव्हा जावई बापू तुम्ही पण चला आमच्या बरोबर. मी म्हटलं मना कसं शक्य आहे,
केवढा मला महत्वाचा काम आहे, पेपर तपासायचं का नाही काय हो, हो, समजलं? हो, हो. हो. मग काय झाला, मेवणी काय म्हणाली, ओ भावजी माझ्याकडे द्या पेपर, मी तपासता का नाही काय समजलं? असं मिळून सगळ्यांनी पेपर तपासले आहेत का नाही. हा हा, म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट आहे म्हणून. हो या सांगण्यासारख्या गोष्टी होय, आहेत होय, होय. पेपर बद्दल बोलूया प्लीज मोरे. बोला, आता वेळ आहे, आता बोलू शकतो आपण. हा बघा, हा. हा आणखीन एक पेपर. हा, काय आहे? विनायक कदम नावाच्या मुलाचा. होय, हा. अत्यंत हुशार मुलगा आहे आपल्या शाळेतला खरंय. आणि नापास करून ठेवला तुम्ही त्याला. ते माझ्या बायकोने केला असेल. अहो अशिक्षित बाई आहे ना ती, तिला पेपर तपासायला दिलात तुम्ही. हो, काय करणार, तिला हाऊस आहे पेपर तपासायची. अहो म्हणून तिला द्यायचा का पेपर तपासायला मोरे? काय तर बायको सोबत माझं काही चालत नाही ना काय. काय बोलता तुम्ही? काय झालं, तिनं हा पेपर तपासायला घेतला, पण त्या वासाड्यान 5 पुरवण्या लावल्या नाहीत. मग काय होतं ती म्हटली मला कुठं वेळा एवढा तपासायला, मला जेवण पण करायचं आहे का नाही. मोरे? त्या मूर्ख बाईमुळे एका चांगल्या मुलाचं आयुष्य बर्बाद करताय तुम्ही. हुशार मुलगा आहे, त्याला नापास केलात. अत्यंत हुशार मुलगा आहे विनायक. तरी माझी बायको मला म्हटलीच हा जरा जादाच हुशार आहे. आणि काय आहे तुम्हाला सांगतो मॅडम, काय आहे, माझ्या भावाचं नाव ना विनायक आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल, दीर आणि भावजाईचं पटत नाही. मग सगळा राग ह्या विनायक काढला आणि नापास केलाय का नाही त्याला. विनायकचा आपण बाजूला ठेवू. चालेल. हं? हा. या गठ्ठ्यात एक आणखीन प्रॉब्लेम आहे. काय झाला? एक महत्वाचा पेपर गहाळ झाला एका विद्यार्थ्याचा, त्याचं आयुष्य बर्बाद होईल. तुकाराम शिंदेचा पेपर गहाळ झाला, तुमच्या लक्षात येते का मोरे? हा, त्या तुकारामचा ना पेपर कोरा होता ना, म्हणून त्याला मी घरात लिहायला दिलेला आहे. अहो, पेपर घरी कसं काय लिहायला देऊ शकता तुम्ही मोरे? मी नव माझ्या सासऱ्यानी दिलेला आहे का नाही. त्यांनी का दिला पेपर? ते काय झालं, ते आहेत विठ्ठल फक्त, काय समजले. मग? ते म्हणाले तुकारामचा पेपर कोरा कसा, हा अशी माझ्याकडे रिक्वेस्ट केली, म्हणून त्याला मी घरात पेपर लिहायला दिलेला आहे का नाही. कर्म कर्म आहे माझं. हा, ते पण चेक केलंय मी. माझं कर्म. आ, तुमचं कर्म कशाला चेक करू, माझं कर्म मनाचं माहिती नाही. काय सांगणार तुम्हाला, कर्म मध्ये व्याकरणातला हो, कर्ता कर्म क्रियापद व्याकरण सगळं, म्हणजे मराठीचं पेपर मीच तपासलेलं आहेत का नाही. व्याकरणाचे पेपर तुम्ही तपासले? सगळे हो. सगळे? होय तर. एक प्रश्न विचारेल, अहो, उत्तर एकच. द्याल मला? हो, विचार. नाही, नाही, एकच जाऊ दे हो, एकच हा, विचार. विचार. हा. गायीने वासराला जन्म दिला, ह्यात करता कोण आहे? बैल. मोरे, हा? बैल कसं काय येऊ शकतं? नाही ते- बैल करताय का? नाही, नाही. मग कोण करताय सांगा बरं मला. काय माहिती आता तुम्ही काय माहिती काय? कोण करताय? हे कसं आहे, व्याकरणात असेल हो. व्याकरणात हा, नाही हा. मोरे. गायीने वासराला जन्म दिला, याच्यामध्ये गाय नाहीये का करता? हे व्याकरणात हो. काय आहे, वास्तवात बैलच होतो का नाही करता काय. मोरे, तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थ नाहीये. नका बोलू, कोणाला हौस आहे तुमच्यावर बोलायला. मला पण हौस नाही तुमच्याशी नाही, sorry, बोलायची. राजा हवी. हे घोळ घातलेत ना, म्हणून बोलायला लागते बरं तुमच्याशी. बोला हो, हो इथं. हा, पेपर तर ना अत्यंत उत्तम आहे. हो, चांगला लिहू. बनेचा पेपर आहे हा, बनेचा. काय म्हणतोय तो. काय प्रश्न आहे, जोड्या लावा. हा, हा. हं? ऐतिहासिक जोड्या होत्या, त्या बनेनी खोडल्या आहेत. आणि तिथे कुठल्या जोड्या लावल्या आहेत? ऐश्वर्या अभिषेक, रणबीर आलिया, सैफ करीना, ह्या जोड्या लावल्यात त्या मुलांनी. हो, जनरल नॉलेज बघा त्याचा. काय आहे माहितीये, जगात काय काय चाललंय सगळं माहितीये त्या बनेला. काय समजली. नाही, तो बनेना जरा जादाच आहे. नाही, असू दे, पण लिहला नाही ना. आणि काय लिहिले बघा, चव्हाण सर आणि राणी मॅडम ह्यांची जोडी लावली. आपले शिक्षक आहेत ना ते. हो, म्हणून तर मी त्याला अर्धाच मार्क दिलाय. तो बघा, अर्धा मार्क. तो बघा. मोरे, मुळात तुम्ही अर्धा मार्क तरी कसा काय देऊ शकता ह्याला? काय आहे, अजून खबर पक्की नाही आहे ना. हा, पुढं बघा, प्रश्नचिन्ह टाकलंय. प्रश्नचिन्ह टाकलंय बघा. प्रश्नचिन्ह? हा, मुद्दाम टाकलंय. आणि ना तुम्हाला सांगतो, मला डाऊटच होता. अहो, पेपर मध्ये पण छापून आलाय. पेपर म्हणजे वर्तमानपत्रात नाही छापून आलंय, ह्या उत्तर पत्रिकेत लिहिलंय. काय सांगताव काय, म्हणजे अभ्यासक्रमात पण आलाय. मोरे, नका हो डोकं खाऊ माझं, नका. शिवा आली. तिने काय केलं? तिला काय प्रश्न आहे? दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम थोडक्यात लिहा. या काय लिहितायत? काय? युद्धच करू नये, त्याचे परिणाम वाईट होतात, असं लिहिलंय. परिणाम तर लिहिलेलं नाही, आणि ह्याला 8 मार्क दिलेत मोरे तुम्ही. मग 8 मार्क देणार म्हणजे द्यायला हवं. काय द्यायला हवेत? अहो, एवढ्या लहान वयात केवढं विचार मांडलेला आहे त्या पोरीनं. म्हणजे? काय आहे, युद्ध नको, त्याच्यामुळे विध्वंस होतो, सत्यानाश होतो, असं एका वाक्यात तिने उत्तर लिहिली नाही. मोरे, पण आपल्याला तो इतिहास बदलायचा आहे का? नाही नाही, इतिहास बी नाही बदलला हो. माझ्या सासून तो पेपर तपासलेला आहे का नाही. त्या आणखीन एका अडाणी बाईला तुम्ही पेपर तपासायला दिले. मोरे, काय म्हणू तुम्ही? हो, मी तरी काय करू, ती ऐकतच नव्हती. काय म्हणाली, आणि तिला सगळा इतिहास माहिती आहे ना. काय कुठल्या तारखेला कोण जन्माला आला, कुठल्या तारखेला कोणाचा बालनपण झाला, कोण कुठल्या तारखेला खपला, मग जन्म मृत्यू तारीख नक्षत्र सगळं माहिती आहे का नाही. मोरे, त्या
युद्धाचा, हा. त्या इतिहासाचा आणि तुमच्या या सासूला माहिती असलेल्या इतिहासाचा जरा तरी संबंध आहे का? अहो, मी तेच सांगत होतो तिला, मग? पण ती ऐकतच नव्हती ना. त्या म्हणतात ना, सासू पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बारा होता. अशी म्हण आहे मोरे, अशी म्हण आहे सासू समोर? नाही, अशी म्हण नाही हे मला माहिती आहे, पण सासूच्या तोंडावर तिला गाढव कसं काय म्हणणार? तुमच्या तोंडात तरी मी कसं गाढव म्हणू तुम्हाला? मला पण राजात एवढी द्या, बाकी काय काय. रजा बिजा नाही. मला आधी सांगा, ह्या पेपरच्या गठ्ठ्याचं काय करायचंय आपण? काय करू नका. काय माहितीये काय, मला तुम्ही 15 दिवसाची रजा सँक्शन करा. मी गावाकडनं जाऊन येतो, मग पेपर तपासतो. तोपर्यंत तुम्ही रिझल्ट लावून टाका. अच्छा, म्हणजे तुम्ही पेपर तपासायच्या अगोदरच मी रिझल्ट लावायचा आहे? हा, काय हो, तुम्ही हेड मास्टरीन हाव ना, सगळंच तुमच्या हातात आहे का नाही, काय समजली? हो मोरे, हा. सगळंच माझ्या हातात आहे. बरं होय. झालं आठवण केली तुम्ही. हा, हा, हा. म्हणजे तुमची रजा सँक्शन करणं पण माझ्याच हातात आहे. हो. मग मी एक काम करते, काय? तुमची रजा ना मी कॅन्सल करते आणि तुम्हाला इलेक्शनच्या ड्युटीवर नेमते. नको हो, असं नाही. म्हणजे गावाला काय घरी जायची सुद्धा तुमची नाही बोंब हो, होईल. हो, नाही, मेवणीचं बोंब लग्न आहे वगैरे काय नाही. गावाकडे. या-